हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण न्यूमरिकल्स पाहणार आहोत आज. ऑलरेडी आपण अगोदर न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे, ठीक आहे ना मित्रांनो. त्यानंतर आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचे न्यूमरिकल पाहायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. SSC महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये नेहमी विचारतात इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर तुम्हाला आहे मित्रांनो. तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मधील आपल्याला न्यूमरिकल्स पाहायचे आहेत, ठीक आहे. सायन्स फर्स्ट, 10वीच्या सायन्स फर्स्ट मधील चॅप्टर आहे हा. तर बघा मित्रांनो, हा चॅप्टरचे न्यूमरिकल पाहण्या अगोदर, ठीक आहे, या चॅप्टरचे न्यूमरिकल पाहण्या अगोदर काही इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मधील इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, ती काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर न्यूमरिकलला स्टार्ट करणार आहोत, ठीक आहे. याच्या अगोदर मी ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे न्यूमरिकल्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. तर पाहूयात आज इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधील. बघा, त्या अगोदर तुम्हाला ओहम्स लॉ माहिती आहे मित्रांनो, ओहम्स लॉ, ठीक आहे. ओहम्स लॉ काय सांगतो? ओहम्स लॉ V इज इक्वल टू ओहम्स लॉ, V इज इक्वल टू असतो IR, V इज इक्वल टू IR, ठीक आहे. मीन्स पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू काय असतो? करंट इंटू रेजिस्टन्स असतो, ठीक आहे ना मित्रांनो. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, ठीक आहे. V इज इक्वल टू IR आहे, त्याप्रमाणे देअरफॉर I इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? V डिवायडेड बाय R, V डिवायडेड बाय R, ठीक आहे. किंवा देअरफॉर R इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? V डिवायडेड बाय I येतं, R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I. त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे करंट I इज इक्वल टू काय येतं? चार्ज पर युनिट टाइम. I इज इक्वल टू काय येतं? चार्ज पर युनिट टाइम, ठीक आहे. त्याप्रमाणे मित्रांनो, त्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला मित्रांनो आहे P इज इक्वल टू पॉवर, P इज इक्वल टू येतं V इंटू I. पॉवर P इज इक्वल टू काय येतं? V इंटू I. त्याप्रमाणे पॉवरचा दुसरा फॉर्म्युला काय येईल मित्रांनो? P इज इक्वल टू V च्या जागी मित्रांनो मी काय टाकू शकतो? IR. V च्या जागी काय टाकू शकतो? IR. त्याप्रमाणे I इंटू R इंटू I, ठीक आहे. मीन्स पॉवर P इज इक्वल टू काय येतं? I स्क्वेअर इंटू R, ठीक आहे. I स्क्वेअर इंटू R. त्याप्रमाणे मित्रांनो दुसरा बघा पॉवरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू VI आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. P इज इक्वल टू V. I मीन्स काय आहे मित्रांनो? I मीन्स V बाय R, I मीन्स V बाय R. त्याप्रमाणे I च्या जागी V बाय R, ठीक आहे. मीन्स पॉवर इज इक्वल टू काय येतं? V बाय R, V स्क्वेअर बाय R. पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. बघा मित्रांनो, त्यानंतर H इज इक्वल टू येतं मित्रांनो W इंटू Q, ठीक आहे. H इज इक्वल टू काय असतं? W इंटू Q. त्यानंतर H मीन्स हीट, ठीक आहे. हीट ट्रान्सफर किंवा हीट हीट इन द कंडक्टर. H इज इक्वल W इंटू Q किंवा H इज इक्वल टू येतं I स्क्वेअर इंटू R इंटू T, ठीक आहे. I स्क्वेअर इंटू R इंटू T, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत मित्रांनो, तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, व्हेन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज, ठीक आहे. व्हेन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज, सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्टेड असेल तर R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय असतं मित्रांनो? R1 प्लस R2, ठीक आहे. किंवा प्लस R3 प्लस R4 प्लस डॅश 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 RN, ठीक आहे ना. आणि जेव्हा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असतात, व्हेन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल,
जेव्हा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असतात तेव्हा आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, जर दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असेल तर R1 R2 अपॉन काय असतं R1 प्लस R2. दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्स जर पॅरलल मध्ये कनेक्टेड असतील तर 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू येतं मित्रांनो 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॅश 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 प्लस 1/RN. हे ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, ती फॉर्म्युले तुम्ही लिहू शकता. त्यानंतर एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. ठीक आहे, पॉवर इंटू टाइम. पॉवरचं युनिट आहे मित्रांनो वॅट इंटू टाइम. ठीक आहे, पॉवरचं युनिट काय वॅट इंटू टाइम. वॅटला जूल पर सेकंद घेतात, इंटू टाइम मीन्स सेकंद. सेकंद सेकंद गेट कॅन्सल मीन्स एनर्जी कंझ्युम. तुम्हाला एनर्जीचं युनिट काय आहे मित्रांनो जूल आहे. ठीक आहे, एनर्जीचं युनिट असतं जूल. ठीक आहे, पॉवरचं वॅट हे युनिट असतं. ठीक आहे, त्याला जूल पर सेकंद असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. त्यानंतर P इज इक्वल टू व्ही आय आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. P इज इक्वल टू व्ही आय पाहिलेला आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू काय येईल मित्रांनो P बाय व्ही. आय इज इक्वल टू P बाय व्ही. ठीक आहे, हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला पुढील एक्झाम्पल मध्ये इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, यांचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही पॉज करून लिहू शकता. बघा मित्रांनो P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर हे पण इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, पुढे चालून इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला व्ही मीन्स पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे आणि पॉवर फाइंड आउट करा म्हटलं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, जर आर रेजिस्टन्स दिलेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, करंट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन. अ 6 मीटर लॉन्ग वायर, एक 6 मीटर लॉन्ग वायर आहे, मेड अप फ्रॉम अन अलॉय नायक्रोम. नायक्रोम पासून तयार केलेला आहे. इज शेप्ड इनटू अ कॉइल्ड अँड गिव्हन फॉर द प्रोड्युसिंग हीट. इट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 24 ओहम. ठीक आहे, 24 ओहम रेजिस्टन्स आहे. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इनटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. मीन्स पहिले त्यांची लेंथ 6 मीटर होती, त्यानंतर त्याच्या हाफ 3 मीटर लेंथचा तो वायर तयार केला तर जास्त एनर्जी प्रोड्यूस करेल का ते विचारलेलं आहे त्यांनी. फॉर गेटिंग एनर्जी 2 एंड्स ऑफ द वायर आर कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट. मीन्स पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स काय आहे 220 व्होल्ट आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे मित्रांनो 24 ओहम आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही दिलेला आहे 220 व्होल्ट दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो पहिली कंडिशन आहे when a coil is of full length. ठीक आहे, जेव्हा फुल लेंथचा कॉइल असेल तेव्हा. आणि दुसरी कंडिशन बी आहे when a coil is half of length, half of original length. अशा दोन कंडिशन दिलेल्या आहेत. ठीक आहे, कंडिशन ए आणि कंडिशन बी ह्या दोन कंडिशन दिलेल्या आहेत. बघा मित्रांनो पहिली कंडिशन अ कॉइल ऑफ होल वायर. होल वायरचा कॉइल आहे. ठीक आहे, तेव्हा कंडिशन ए फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, पॉवर इज इक्वल टू काय येतं मित्रांनो व्ही स्क्वेअर बाय आर येतं. पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही 220 चा स्क्वेअर अपॉन आर रेजिस्टन्स काय आहे 24 ओहम. मीन्स 220 इंटू 220 अपॉन 24. ठीक आहे, 110 भागिले हे 12 आणि हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पॉवर तुमचा येऊन जाईल मित्रांनो 201 वॅट. 201 वॅट येतं. ठीक आहे, जेव्हा कॉइल पूर्ण लेंथचा असेल. जेव्हा कॉइल हाफ लेंथचा असेल तेव्हा रेजिस्टन्स पण काय असेल मित्रांनो हाफ असेल. मीन्स आता 24 ओहम रेजिस्टन्स आहे, जेव्हा हाफ लेंथचा असेल तेव्हा काय असेल रेजिस्टन्स 12 ओहमचा असेल. मीन्स पॉवर बी, जेव्हा बी कंडिशनला पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे
व्ही स्क्वेअर बाय आर मीन्स व्ही आहे 220 इंटू 220, पण रेजिस्टन्स इथे येणार आहे 12 ओहम. ठीक आहे, 12 ओहम. आणि तुम्ही कॅल्क्युलेट करा, पॉवर येणार आहे मित्रांनो तुमची 403 वॅट. पॉवर काय येणार आहे 403 वॅट. मीन्स एनर्जी प्रोड्यूस मोर हीट कशामध्ये डेव्हलप होत आहे मित्रांनो, इथे 201 वॅट आहे, इथे 403 वॅट आहे. मीन्स मोर हीट कधी प्रोड्यूस कराल जेव्हा हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ असेल. ठीक आहे ना, त्याच्या ओरिजिनल लेंथ पेक्षा हाफ असेल तर जास्त हीट प्रोड्यूस करेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिहू शकता दिस मीन्स दॅट मोर हीट इज ऑब्टेन्ड आफ्टर कटिंग द वायर इनटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, समजला असेल मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, अ सेल इज कनेक्टेड टू 9 ओहम रेजिस्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे 9 ओहम. ठीक आहे, बिकॉज ऑफ विच द हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड पर सेकंड. हीट प्रोड्यूस दिलेली आहे मीन्स जूल पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजे पॉवर दिलेली आहे तुम्हाला. पॉवर P इज इक्वल टू काय आहे 400 जूल पर 1 सेकंड. जूल पर सेकंड मीन्स पॉवर 400 वॅट तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे मित्रांनो, ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला मित्रांनो जस्ट आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्याप्रमाणे 400 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर काय आहे 9. ठीक आहे, देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 400 इंटू 9 मीन्स व्ही इज इक्वल टू वर्गमुळात 400 इंटू 9. ठीक आहे, स्क्वेअर रूट. ठीक आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून मीन्स व्ही इज इक्वल टू 400 चं वर्गमूळ 20 इंटू 9 चं 3. व्ही इज इक्वल टू 60 ओहम, सॉरी 60 व्होल्ट. ठीक आहे, 60 व्होल्ट. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे 60 व्होल्ट येणार आहे. ठीक आहे, समजला असेल मित्रांनो क्वेश्चन. खूप इझी क्वेश्चन होता, लिहू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, अन इलेक्ट्रिकल आयर्न uses a power of 1100 watt when a set of higher temperature. If a set to a lower temperature it uses 330 watt power. Find out the electrical current and the respective resistance for the टू सेटिंग. ठीक आहे, इलेक्ट्रिकल करंट म्हणजे I1 आणि I2 हे दोन्ही सेटिंग मधील करंट फाइंड आउट करायचे आहेत आणि रेजिस्टन्स R1 आणि R2 हे पण फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला द आयर्न इज कनेक्टेड टू अ पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट दिलेले आहे. पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही कंडिशन मध्ये काय असणार आहे मित्रांनो कॉन्स्टंट असणार आहे. मीन्स पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू 220 व्होल्ट कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, फॉर कंडिशन फर्स्ट, पहिल्या कंडिशन साठी मित्रांनो बघा पॉवर P काय दिलेले आहे 1100 वॅट मीन्स P1 दिलेले. ठीक आहे, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे P इज इक्वल टू VI असतं. ठीक आहे, मीन्स P1 इज इक्वल टू VI1 कारण पोटेन्शियल डिफरन्स तर कॉन्स्टंट आहे. देअरफॉर करंट I1 इज इक्वल टू काय येणार आहे P1 अपॉन V. पहिल्यांदा P1 दिलेला आहे 1100 वॅट अपॉन V काय दिलेला आहे मित्रांनो 220 व्होल्ट. हे कॅन्सल, हे कॅन्सल. I1 इज इक्वल टू 5 एम्पियर. ठीक आहे, I1 काय आलेलं आहे 5 एम्पियर. त्यानंतर फॉर कंडिशन सेकंड मित्रांनो. ठीक आहे, फॉर कंडिशन सेकंड म्हणजे दुसऱ्या कंडिशन साठी मित्रांनो P2 काय दिलेला आहे 330 वॅट. ठीक आहे, 330 वॅट. P2 इज इक्वल टू V इंटू I2 करंट सेकंड
सेकंड कंडिशन मधील करंट फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर I2 इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, P2 अपॉन V मीन्स 330 अपॉन व्होल्ट. वॅट किती दिलेला आहे, 220 व्होल्ट दिलेला आहे. ठीक आहे, मीन्स 1.5 येणार आहे. ठीक आहे, I2 इज इक्वल टू 1.5 एम्पियर. ठीक आहे, समजला असेल. तर हे फाइंड आउट केलेले आहेत मित्रांनो आपण करंट दोन्ही कंडिशन मधील. आता आपल्याला दोन्ही कंडिशन मधील रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, रेजिस्टन्स R इज इक्वल टू V बाय I. ठीक आहे, देअरफॉर R1 बरोबर काय येणार आहे, V बाय I1. V आहे 220 अपॉन I1 का आहे 5. R1 इज इक्वल टू काय येतं मग 5 चोक 20 आणि 5 चोक 20 44 ओहम. ठीक आहे, R2 इज इक्वल टू V बाय I2 मीन्स 220 अपॉन 1.5. ठीक आहे, 1.5 काय येणार आहे 5 त्रिक 15. ठीक आहे, 0.3 डिवाइडेड बाय 5 चोक 20 5 चोक 20. ठीक आहे, मीन्स हे येतं 440 अपॉन 3. ठीक आहे, 3 एक 3 एक राहिला 3 चोक 12 2 राहिले 18 3 सक 18. ठीक आहे, पॉइंट समथिंग येणार आहे 146 पॉइंट समथिंग ओहम. R2 इज इक्वल टू काय येतं 146 पॉइंट समथिंग ओहम मीन्स अप्रॉक्सिमेटली 146 ओहम. ठीक आहे, समजला असेल तुम्हाला. हे करंट फाइंड आउट केलेले आपण दोन्ही कंडिशन मधील आणि रेजिस्टन्स फाइंड आउट केलेले आहेत दोन्ही कंडिशन मधील. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा, an electric tungsten bulb is connected into a home circuit. The home circuit supply runs off 220 volt potential difference. Means V दिलेला आहे मित्रांनो 220 volt potential difference दिलेला आहे. ठीक आहे, when switched on the current दिलेला आहे I is equal to 0.45 ampere करंट दिलेला आहे तुम्हाला. flows through a bulb. What must be the power of the bulb? पॉवर ऑफ द बल्ब विचारलेले आहे, P विचारलेला आहे पॉवर मित्रांनो. P इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे V इंटू I. ठीक आहे, P इज इक्वल टू V 220 इंटू I आहे 0.45. ठीक आहे, कॅल्क्युलेट करते वेळेस मी काय करतो, याला डबल करा याला हाफ करा. ठीक आहे, किंवा ठीक आहे हा 22 इंटू 4.5. ठीक आहे, हा झिरोचा पॉईंट हा झिरो कॅन्सल झाला आणि हा 0 पॉईंट कॅन्सल झाला. मीन्स बघा याला हाफ करतो मी आणि याला डबल करतो. ठीक आहे, मीन्स 1199 वॅट. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन करा मित्रांनो. 220 इंटू 0.45 मी असं केलेले आहेत 99 वॅट. ठीक आहे, त्यांनी पुन्हा विचारलेलं आहे इट इज केप्ट फॉर अँड 10 hours हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कंझ्युम. किती युनिट इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झालेली आहे. ठीक आहे ना, देअरफॉर काय येणार आहे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम बरोबर काय येणार आहे, कंझ्युम बरोबर आपण पाहिलेला आहे पॉवर इंटू टाइम असतं. ठीक आहे, पॉवर आहे 99 वॅट इंटू टाइम आहे 10 hours. ठीक आहे, 10 hours इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 990 वॅट आवर. ठीक आहे, 990 वॅट आवर आलेलं. ठीक आहे, यालाच युनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे पहिले किलोवॅट आवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. किलोवॅट आवर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 990 डिवायडेड बाय 1000 करावं लागेल मित्रांनो मला. हे येतं 0.99 किलोवॅट आवर. ठीक आहे, 0.99 किलोवॅट आवर मीन्स 0.99 किलोवॅट आवर मीन्स युनिट 0.99 युनिट. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम होईल 0.99 युनिट. ठीक आहे, मीन्स 1 किलोवॅट आवर काय असतं मित्रांनो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट असतं. त्याप्रमाणे हे 0.99 युनिट येतं. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला, लिहू शकता. बघा पुढचा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. Heat energy is being produced in the resistance in a circuit at the rate of 100 watt. Means power दिलेली आहे तुम्हाला 100 watt. The current of 3 ampere is flowing through the circuit. Current I दिलेला आहे 3 ampere. ठीक आहे,
व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, रेजिस्टन्सची व्हॅल्यू विचारलेली आहे मित्रांनो. तुम्हाला आर इज इक्वल टू माहिती आहे व्ही बाय आय असतो. काय असतो? व्ही बाय आय असतो. ठीक आहे, व्ही दिलेला आहे का इथे? नाही दिलेला आहे. तर P इज इक्वल टू काय असतं मित्रांनो? व्ही आय असतो. काय असतो? व्ही आय. P इज इक्वल टू व्ही आय. त्याप्रमाणे इथे पॉवर 100 इज इक्वल टू व्ही काय फाइंड आउट करायचं इंटू आय 3 एम्पियर. ठीक आहे, देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? 100/3. ठीक आहे, व्ही. आता तुम्ही या इक्वेशन मध्ये टाकू शकता. देअरफॉर रेजिस्टन्स आर इज इक्वल टू व्ही काय आलेला आहे? 100/3 डिवायडेड बाय आय काय आहे? 3 एम्पियर. ठीक आहे, मीन्स आर इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 3 इंटू 3. आर इज इक्वल टू काय येते मित्रांनो? 100 डिवायडेड बाय 9. ठीक आहे, तर आर तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट केलेलं आहे बुक मध्ये. तर अप्रॉक्सिमेटली 11 ओहम येतं अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, 11 ओहम. ठीक आहे, किंवा दुसरा पी चा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. काय असतो? आय स्क्वेअर इंटू आर. पी इज इक्वल टू आय किती आहे? 3. 3 चा स्क्वेअर इंटू आर. पी 100 इज इक्वल टू 9 इंटू आर. ठीक आहे, पी दिलेला आहे 100. देअरफॉर आर इज इक्वल टू काय येतं? 100/9 मीन्स अप्रॉक्सिमेटली 11 ओहम. ठीक आहे, ही सेकंड मेथड. ठीक आहे, कोणत्याही मेथडने तुम्ही करू शकता. ठीक आहे, जर हा फॉर्म्युला माहिती असेल तर हा, किंवा हा फॉर्म्युला माहिती असेल तर या फॉर्म्युलेला करू शकता. ठीक आहे, पुढचा हा या क्वेश्चनचे स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. हा बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. 2 टंगस्टन बल्ब of wattage 100 watt and 60 watt of power works on 220 volt potential difference. If the resistor if they are connected in parallel, how much current will be flow in the main conductor? ठीक आहे, मीन्स मित्रांनो बघा इथे V इज इक्वल टू 220 व्होल्ट दिलेला आहे. P1 इज इक्वल टू दिलेला आहे मित्रांनो 100 वॅट आणि P2 इज इक्वल टू दिलेला आहे 60 वॅट. ठीक आहे, P1 आणि P2 तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे मित्रांनो रेजिस्टन्स R1 इज इक्वल टू तुम्ही काढू शकता R1 आणि R2 दोन्ही रेजिस्टन्स फाइंड आउट करा मित्रांनो. ठीक आहे, रेजिस्टन्स R1 आणि R2 तुम्हाला माहिती आहे मित्रांनो P इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R असतं. ठीक आहे, मीन्स P1 इज इक्वल टू काय येईल? V स्क्वेअर बाय R1 येईल. ठीक आहे, त्याप्रमाणेच देअरफॉर R1 इज इक्वल टू काय येईल? R1 इज इक्वल टू V स्क्वेअर बाय P1. R1 इज इक्वल टू V स्क्वेअर बाय P1. त्याप्रमाणे R1 इज इक्वल टू V स्क्वेअर आहे 220 इंटू 220 अपॉन P1 आहे मित्रांनो 100. ठीक आहे, हे 2 शून्य हे 2 शून्य गेट कॅन्सल. 22 इंटू 22 मीन्स R1 इज इक्वल टू 484 ओहम येतं. ठीक आहे, सेम R2 इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन P2. ठीक आहे, मीन्स काय येतं 220 इंटू 220 अपॉन 60 इंटू 60. हे 2 शून्य कॅन्सल. ठीक आहे, तर R2 तुम्ही काढू शकता. ते R2 तुमचं येणार आहे मित्रांनो 806.7 ओहम. ठीक आहे, 806.7 ओहम. त्यानंतर तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की बघा हे 2 रेजिस्टन्स कनेक्टेड आहेत पॅरलल मध्ये आणि जर रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असेल तर आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे मित्रांनो. व्हेन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल आर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो? R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. त्याप्रमाणेच आपल्याला इथे करावं लागेल. रेजिस्टन्स कनेक्टेड पॅरलल मध्ये आहेत मीन्स R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. त्याप्रमाणे R1 रेजिस्टन्स काय आहे 484 इंटू 806.7 अपॉन 484 प्लस 806.7. ठीक आहे, तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता मित्रांनो. आणि तो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे
2.5 302.5 येणार आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ठीक आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे 302.5. तुम्हाला करंट विचारलेला आहे, करंट फ्लोइंग इन द मेन कंडक्टर. ठीक आहे, देअरफॉर करंट फ्लोइंग इन मेन कंडक्टर काय येणार आहे, मेन कंडक्टर. तुम्हाला माहिती आहे V इज इक्वल टू IR, देअरफॉर I इज इक्वल टू V बाय R. त्याप्रमाणे V काय आहे इथे, R इक्विव्हॅलंट येईल मित्रांनो, R 220 V अपॉन R 302.5. ठीक आहे, तर करंट तुम्ही काढू शकता मित्रांनो, तो येणार आहे 0.72 एम्पियर. ठीक आहे, 0.72 एम्पियर. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा मित्रांनो, 0.72 एम्पियर इज द करेक्ट आन्सर. पुढचं बघा मित्रांनो, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, 500 वॅट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स और 600 वॅट हीटर इन 20 मिनिट्स. जर समजा एक टीव्ही 500 वॅट आहे आणि ती 30 मिनिट चालू आहे आणि हीटर 600 वॅटचा 20 मिनिट्स, तर कोण जास्त एनर्जी कंझ्युम करेल. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एनर्जी कंझ्युम बरोबर असतं पॉवर इनटू टाइम. ठीक आहे, फॉर टीव्ही सेट एनर्जी कंझ्युम काय येणार आहे मित्रांनो, बरोबर पॉवर 500 इंटू टाइम आहे 30 मिनिट. ठीक आहे, 30 मिनिट याचा मिनिटचं सेकंद मध्ये करावं लागेल तुम्हाला 60. ठीक आहे, 5 त्रिक 15 आणि 15 सकी 90, 90. ठीक आहे, आणि हे 2 शून्य, हे 2 शून्य. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा मित्रांनो, जूल, हे काय कशामध्ये येणार आहे, जूल मध्ये येणार आहे. त्यानंतर फॉर हीटर एनर्जी कंझ्युम इज इक्वल टू 600 इंटू 20 मिनिट, याचं सेकंद मध्ये इंटू 60 मिनिटचे सेकंद मध्ये, 6 6 36, 36 दोन्ही 2, 36 दोन्ही 72, 0000 जूल. ठीक आहे, कोण जास्त एनर्जी कंझ्युम करतो मित्रांनो, टीव्ही सेट कंझ्युम्स मोर एनर्जी दॅन हीटर, देअरफॉर टीव्ही सेट कंझ्युम्स मोर एनर्जी दॅन हीटर. ठीक आहे, हीटर पेक्षा टीव्ही सेट जास्त एनर्जी कंझ्युम करेल. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. अन इलेक्ट्रिकल आयर्न 1100 watt is operated for 2 hours daily. What will be the electrical consumption expenses for that in the month of April? The electrical company charges ₹5 per unit of the energy. ठीक आहे मित्रांनो, तर करू शकता हा क्वेश्चन. एनर्जी कंझ्युमचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो. बघा इथे पॉवर दिलेली आहे 1100 वॅट. ठीक आहे, एनर्जी ड्युरेशन काय दिलेलं आहे मित्रांनो, ड्युरेशन 2 आवर्स. ठीक आहे, तर तुम्हाला एनर्जी कंझ्युमचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो. एनर्जी कंझ्युम इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर आहे 1100 इंटू टाइम 2 आवर्स. ठीक आहे, हे येणार आहे मित्रांनो 222 वॅट आवर. ठीक आहे, वॅट आवर मध्ये येणार आहे. ठीक आहे, हे किलोवॅट आवर मध्ये करायचं म्हणजे काय करावं लागेल, डिवायडेड बाय 1000, डिवायडेड बाय 1000 केल्यावर 2.2 किलोवॅट आवर. ठीक आहे, 2.2 किलोवॅट आवर येणार आहे एनर्जी कंझ्युम. ठीक आहे, आता मित्रांनो ही एनर्जी कंझ्युम 1 डे ची आहे. ठीक आहे, 1 डे ची, प्रत्येक दिवशी 2 तास ते चालते. ठीक आहे, तर 30 दिवस, एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस असतील. देअरफॉर एनर्जी कंझ्युम्ड इन एप्रिल मंथ काय येणार आहे,
एनर्जी कंझ्युम्ड इन, एक मिनिट आपण वरतीच लिहूयात, एनर्जी कंझ्युम्ड इन एप्रिल मंथ, एप्रिल मंथ बरोबर काय येतं 2.2 इंटू 30, कारण 30 दिवसासाठी आहे. बरोबर काय येतं मित्रांनो 66 किलोवॅट आवर. 66 किलोवॅट आवर मीन्स 66 युनिट एनर्जी कंझ्युम्ड इन एप्रिल मंथ. बघा मित्रांनो, आणि प्रत्येक युनिटला किती रुपये चार्ज आहे, 5 रुपीज चार्ज आहे. मीन्स इलेक्ट्रिकल कंपनी किती चार्ज करेल, देअरफॉर द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस 66 into 5 330 रुपीज, 330 रुपये चार्ज करेल इलेक्ट्रिकल कंपनी. ठीक आहे मित्रांनो, हे इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधील क्वेश्चन्स न्यूमरिकल्स होते मित्रांनो. खूप इझी न्यूमरिकल होते. तेच हे किलोवॅट आवरलाच मित्रांनो युनिट म्हणतात. ठीक आहे ना, किलोवॅट आवरलाच युनिट म्हणतात. आणि पॉवरचं वॅट हे खूप छोटं युनिट आहे, त्यासाठी आपण किलोवॅट आवर हे युनिट यूज करत असतो. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल. रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम, करंटचं युनिट काय आहे मित्रांनो एम्पियर, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्सचं व्होल्ट. ठीक आहे, हे युनिट माहिती पाहिजेत. ठीक आहे, पॉवरचं वॅट आहे त्याला जूल पर सेकंद पण म्हणतो आपण. ठीक आहे, एनर्जीचं जूल हे युनिट आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला नक्कीच हा चॅप्टर समजला असेल, हे न्यूमरिकल समजले असतील. यानंतर असेच आपण न्यूमरिकल्स पुढील चॅप्टरचे हीट या चॅप्टरचे घेऊन येऊयात. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.